नमस्कार, मी संकेत वर्क आणि आपण पाहत आहे एबीपी माझा. आपल्यासोबत आहेत तुषार भुमकर सर आणि मागच्या भागामध्ये आपण त्यांचा प्रवास जाणून घेतला होता, त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेतलं होतं, शेअर मार्केटबद्दल थोडंसं जाणून घेतलं होतं. या भागात आपण अर्थात शेअर मार्केटबद्दल बोलूच आणि थोडंफार त्यांच्या कोर्सबद्दल सुद्धा बोलू. पण सर, कोर्सबद्दल बोलण्याच्या आधी मागच्या भागात आपलं डिस्कशन असं झालं की तुम्हाला अडथळे वगैरे काही आले का, आपण चार्टबद्दल वगैरे बोललो. पण आणखी अडथळे सुद्धा असतात, ते म्हणजे मॉनिटरी, पैसा लागतो ट्रेडिंग करायला. तसे काही तुम्हाला अडथळे वाटले का? आणि सुरुवातीच्या काळात लॉस झाला असेल, सायकोलॉजिकली तुम्ही कसं ते मॅनेज केलं सगळं? सायकोलॉजिकली खूप अवघड गेल्या गोष्टी मला मॅनेज करायला. आणि पैसा तर शेवटी धंदा म्हणलं तर त्याच्यासाठी लागतोच. मूळचं आपल्याकडं असं काही कॅपिटल नव्हतं किंवा जे होतं ते सगळं ऑलमोस्ट संपून गेलेलं होतं. मग मित्रमंडळींकडनं म्हणा किंवा नातेवाईकांकडनं म्हणा थोडेफार पैसे उसने घेतले होते आणि मग झालं असं की तेही लॉसमध्ये गेले. ठीक आहे, तर मग ते जसे जमतील तसे प्रत्येकाचे ते फेडले आणि त्याच्यातून खूप वाईट अनुभव आले. बरेचसे त्याच्यातून अपमानास्पद गोष्टी घडल्या आणि मग त्यानंतर मी डिसाईड केलं की अरे बाबा, ज्या मार्केटने आपलं लॉस केलं आहे, एक दिवस आपण ह्याच्यामध्ये मास्टर बनून दाखवायचं. एक दिवस आपण सगळ्या जगाला ट्रेडिंग जे आपलं इकडे एवढं नुकसान करून गेलं की जगाला आपण ट्रेडिंग शिकू शकू, एवढी मास्टरी आपल्या स्वतःमध्ये आणायची आणि स्टडी चालू करायचा त्याच्यावरती. म्हणजे स्टडी तर चालू केलंच होतं त्याच्या आधीच. आणि मग तेव्हापासून मग ट्रेडिंगमध्ये यायचा आणि ट्रेनिंगमध्ये यायचा माझा जो जोम आहे तो खूप वाढला. तर ट्रेडिंगमध्ये कसं आहे की मुळातच इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे माणसाला. फक्त काहीतरी कोणीतरी करतंय मित्रमंडळींपैकी, नातेवाईकांपैकी कोणातरी पाहिलंय, आलंय, हाऊस म्हणून आले, थोडे दिवस केले, सोडून दिले, असं नाही चालत. मग अशा लोकांना काही रिझल्ट येत नाही. तुम्ही पूर्ण डेडिकेशनने जर त्याच्यामध्ये काम केलं तर माणूस ह्याच्यामध्ये अगदी मास्टर होऊन जातो. तर जसं की डॉक्टरचं एक्झाम्पल, ठीक आहे, तर तो भरपूर वर्ष काम केल्यानंतर त्याच्यामध्ये ती मास्टरी आलेली असतात. आता पुण्यामध्ये काही 2-3 वर्षापूर्वी एक गॅलेक्सी हॉस्पिटल म्हणून तिकडे जायची वेळ आली होती. तिथले जे डॉक्टर आहेत तांबेकर सर म्हणून, तर मी पाहिली त्यांची काम करायची पद्धत. ते एका वेळेला 12-12, 15-15 लोकांचे कॅन्सरचे ऑपरेशन्स करतात. ओके, ठीक आहे, तर एका वेळेला एवढ्या लोकांचे ऑपरेशन्स हँडल, त्यांची तशी टीम पण आहे आणि तर माणसामध्ये तेवढं नॉलेज लागतं, त्याच्यात तेवढं एक्सपिरियन्स लागतं, तेवढं एक्सपर्टाईज लागतं, तर माणूस हे करू शकतो. ठीक आहे, तर हे प्रत्येकजण नाही करू शकत. तर त्यांच्यामध्ये ती एक्सपर्टाईज आज का आलेली आहे? का तर ते जवळपास 15-20 वर्ष झाले हेच करतात. ठीक आहे, तर प्रॅक्टिस केल्यामुळे त्यांची तेवढी ती कॅपॅसिटी आली आहे. तर तसंच ट्रेडिंगमध्ये पण माणसाने तेवढं जर डेडिकेशन दिलं, तेवढा जर वेळ दिला मार्केटला, तेवढे जर मेहनत घेतली याच्यामध्ये, तर 100% ट्रेडिंगमध्ये जो आहे तो मास्टर तो होतोच होतो. आणि लॉसेस जे आहेत ते आपोआप त्याचे कमी होऊन प्रॉफिट जो तो आपोआप त्याचा वाढायला लागतो. सर, पण प्रॉफिट लॉसबद्दल सध्या बोलतोय, हार जीतबद्दल सध्या बोलतोय. तुम्ही मागच्या भागात तुम्ही म्हणालात की तुम्ही अनेक बिझनेस सुरू केलेत, त्यानंतर तुम्ही थांबवलेत, यश अपयश आलं असेल, त्यातून तुम्ही कसे बाहेर पडलात? आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही एक इन्स्टिट्यूट सुरू केलं, तर ते इन्स्टिट्यूट सुरू करताना तुम्हाला ते अपयशाची भीती वाटली होती का, किंवा हे सक्सेसफुल होईल नाही होणार, तर ती रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, तर हे सगळं तुम्ही कसं मॅनेज केलं आणि इन्स्टिट्यूटची काय स्टोरी आहे? जे बिझनेसेस मी केले, मला कुठल्याच बिझनेसमध्ये कधीच अपयश आलं नाही. सगळे बिझनेस चांगलेच झाले माझे. आणि प्रत्येक वेळेला चांगला चालू असलेला बिझनेस बंद करून मी नवीन बिझनेसमध्ये उतरलो. ठीक आहे, आणि मग त्याला परत झिरोपासून स्टार्ट केलं. तर बिझनेसमध्ये मला कधीच अपयश आलं नाही, पण ट्रेडिंगमध्ये ते आलं, सुरुवातीलाच आलं. म्हणजे काही सुरुवातीला थोडे दिवस चांगला प्रॉफिट होऊन मग त्यानंतर अपयश आलं. आणि मग त्या अपयशावरती मात करण्यासाठी म्हणून मी ट्रेडिंगमध्ये जास्त मेहनत घेऊन काम केलं आणि सगळं डेडिकेशन लावून त्याच्यामध्ये काम केलं. आणि मग काही अशा गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये की प्रॅक्टिसमुळे काही अशा गोष्टी मला कळल्या रोजच्या ट्रेडिंगमधल्या की ज्या केल्यामुळं चांगला प्रॉफिट व्हायला लागला. ठीक आहे, तर काही मित्रमंडळी होते, त्यांनी सजेस्ट केलं, अरे बाबा तू हे एवढं चांगलं करतोय तर ह्याच्यावरती तू लोकांना हे शिकवायला चालू कर. ठीक आहे, म्हणून मी छोटे मोठे कोर्सेस घ्यायला चालू केलं होतं. हे कोणत्या साली झालं अप्रॉक्सिमेटली? हे 2008-9 साली झालं. ठीक आहे, तर आधी तर फक्त पुण्यामध्येच करायचं. ठीक आहे, त्यानंतर मग पुण्यामध्ये करून करून बोर व्हायला लागलं. मग आपला असंच हाऊस म्हणून डिसाईड केलं की थोडंसं जरा 200-250 किलोमीटरवरती जेवढ्या पुण्यापासूनच्या सिटीज आहेत तिकडे थोडंसं एक्सपांड करूया. मग आधी मुंबई केलं, मग कोल्हापूर केलं, मग त्यानंतर सातारा केलं, मग त्यानंतर सांगली केलं, मग नाशिक केलं, मग औरंगाबाद केलं. मग त्यानंतर असं करत करत मग सगळीकडेच ट्रेनिंग चालू झाली. ठीक आहे, मग शनिवार रविवार ट्रेनिंग आणि बाकी इतर दिवशी आठवडाभर आपलं रोजचं ट्रेडिंग, या पद्धतीने काम चालायचं.
थोड्या दिवसांनी त्याच्यात पण बोर व्हायला लागलं. मग आता विचार केला आपण आता थोडा महाराष्ट्राच्या बाहेर पण जाऊन बघू. मग पहिली सिटी सिलेक्ट केली ते म्हणजे अहमदाबाद. ओके. ठीक आहे. मग अहमदाबाद केलं, मग बरोडा केलं. तिकडे कॅपिटल पण चांगलं असेल. हा, तिकडे ट्रेडर लोक खूप इंटरेस्टने काम करतात आणि रेशो खूप जास्त आहे. म्हणजे आपल्या इथं लोकांना एवढं कळत पण नाही, तिकडे ते एक्झॅक्टली खूप जास्त करतात ट्रेडिंग. मग अहमदाबाद, सुरत, मग बरोडा, मग राजकोट, मग दिल्ली, बँगलोर, हैदराबाद असं करत करत अर्धा भारत माझा फिरून झाला ट्रेडिंगवरती. आणि मी काही बघायचो नाही त्यावेळेला की बाबा ट्रेडिंगमधनं आपलं काय मिळतंय, किती प्रॉफिट होते, काय होते, काहीच बघायचं नाही. फक्त एकच डिसाईड केलं होतं की एक्सपांड करायचं फक्त. ठीक आहे. एक्सपांड करत गेलो. आणि एक दिवस असं झालं की मला सगळ्याच्या ह्याचा रोजच्या पळापळीचा यायला लागला कंटाळा. कारण मी जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण डिसेंबरपर्यंतचं शेड्यूल जे ट्रेनिंगचं दर आठवड्याचं वेबसाईटवरती आधीच टाकलेलं असायचं. एक आठवडे एक वर्षाचे पूर्ण माझं शेड्यूल ठरलेलं असायचं. आणि ते करता करता मी आता विचारलं की आता पण असं करू की लोकांच्या अपेक्षा त्याच्यामध्ये मुळं म्हणजे वाढत गेल्या. आणि मग त्या पूर्ण करता मला त्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या इथपर्यंत आता आज मी येऊन पोहोचलो. तर आधी मी शिकवायचो लोकांना ट्रेनिंगमध्ये, तर लोक म्हणायची की लॉंग टर्मपेक्षा तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग शिकवा. मग इंट्राडे शिकवायला चालू केलं. पण इंट्राडे शिकवता ते लोक म्हणायला लागले की आम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये शिकवा. मग लाईव्ह मार्केटमध्ये शिकवायचं तर बाहेरगावी जाऊन चालणार नाही, कारण शनिवाऱ्यावर कोर्सेस व्हायचे. तर मग मी पुण्यामध्ये ट्रेनिंग चालू केलं लाईव्ह मार्केटमध्ये. 4 दिवसाची 5 दिवसाची त्यावेळेला बॅच मी प्लॅन करायचो आणि ऑफिसमध्येच फक्त आमच्या ट्रेनिंगच्या बॅचेस व्हायच्या. आणि मी अक्षरशः त्या दिवशी बघितलं जस्ट पेपरमध्ये जी जाहिरात यायची माझी, त्याच्यात असं लिहिलेलं असायचं की फक्त 5 लोकांची बॅच. ओके. ठीक आहे. तर हे आम्ही छापायचो पेपरमध्ये. तर आता तर विचारही करू शकत नाही की 5 लोकांची बॅच होऊच शकत नाही आता, कारण ते वाढत आता जे ट्रेनिंगचा जो गेलेला आहे आमचा रेशो, तर आता ह्याच्यासाठी मोठा बँक्वेट हॉल, मंगल कार्यालय वगैरे पण कधी कमी पडायला लागतं. 100 लोक असतात. नाही, महिन्यातनं एखादी बॅचच होते फक्त आता. त्याला 200, 250, 300 असे पण काही बॅचेस लोक. ठीक आहे. कारण मी जे शिकवतो त्या पद्धतीने दुसरं कोणी शिकवतही नाही आणि शिकवूही शकत नाही. कारण माझा स्वतःचा ह्याच्यात जवळपास 17 सब्जेक्ट ह्याच्यात माझे असे आहेत की ज्याच्यावरती माझा कॉपीराईट आहे. आणि लोकांना खूप इंटरेस्ट आहे लाईव्ह मार्केटमध्ये. ज्या गोष्टी मी जे शिकवतो ते जेव्हा होताना दिसतात त्यांना, त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल त्यांची पूर्ण इथून ते पर्यंत जाते. ओके. तर हे खूप महत्त्वाचं आहे ट्रेडिंगमध्ये की जे मी सॉफ्टवेअर वापरतोय, टेक्निक वापरतोय, फॉर्म्युला वापरतोय, सिस्टम वापरतोय, त्याच्या बाबतीत आपल्याला 100% माहिती असणं गरजेचं असतं. कारण ती सिस्टम किंवा तो फॉर्म्युला किंवा तो इंडिकेटर जर तुम्हाला त्याच्या बाबतीत पूर्ण माहिती नसेल तर त्याच्यावरती हळूहळू डाऊट यायला लागतो. त्या डाऊटचं सोल्युशन जर कळलं नाही तर त्या सिस्टमवरचा विश्वास उडून जातो. सॉफ्टवेअर तुमचा स्वतःचा. हां. आणि विश्वास उडाला की पैसे मिळणं बंद होऊन जातं. आणि लोकांचं हेच होतं, थोडे दिवस करतात, मग परत दुसरं काहीतरी चाच पडायला जातात, परत तिसरं काहीतरी जातात, परत चौथं काहीतरी जातात. त्यामुळे मग त्याच्यात कन्सिस्टन्सी राहत नाही. ठीक आहे. तर ते मी 4 दिवस जे आहेत ते एका इंडिकेटरवरती डिझाईन केलेला माझा अख्खा 4 दिवसाचा फुल डेचा कोर्स आहे. 4 दिवसांचा कोर्स असतो. हो. 4 दिवसाचा. आणि फुल डे सकाळी 11 ते संध्याकाळी 6:30-7 वाजेपर्यंत. ठीक आहे. तर मी एवढ्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवतो कारण त्याच्यात तेवढा स्टडी केलेला आहे, तेवढं त्याच्यात घालवलेला आहे टाईम, त्यामुळे मी तेवढं डीपली त्याच्यामध्ये मी बोलू शकतो आणि एवढ्या लोकांसमोर ॲक्च्युअल मार्केटमध्ये दाखवू शकतो. ठीक आहे. तर जेव्हा मी सांगतो की हाच इंट्राडे हाय आणि इकडनं मार्केट खाली पडायला लागत, ते तसंच होतं. आणि कित्येक लोकांना सांगतो की बघा आज ही सिल्वर आहे, आज ही रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शेवटच्या मिनिटापर्यंत हायवर हाय मारत राहील. ते लास्ट टायमाला रात्री 12 वाजता तिकडे जाऊन बंद होईल, ती खरंच मारते आणि तो रात्री 12ला हायलाच जाऊन बंद होतो. तर हा जो सगळा स्टडी झालेला आहे तो कशामुळे झालेला आहे, कारण त्या मार्केटमध्ये टिकलो, रोज तेच बघून तेच करून एक्सपिरियन्स खूप आला ह्या मार्केटचा. आणि ट्रेनिंगमध्ये कसं होतं की तुम्हाला जर ॲज अ ट्रेनर म्हणून समोर 10 लोकांसमोर उभं राहायचे तर प्रत्येकाची नॉलेज लेवल जी आहे ती वेगळ्या असते. कोणाची नॉलेज लेवल 1 असते तर कोणाची 10 असते. तो आधीपासूनच हुशार असतो. ठीक आहे. तर आपलं जे नॉलेज आहे मला कायम समोरच्या माणसाच्या पेक्षा 10 पट अपग्रेडेडच ठेवायला लागतं. त्यामुळे माझंही स्टडी याच्यात कंटिन्यू चालू असतो. पण सर आता सगळ्यांनाच ट्रेडिंग करायचं, सगळ्यांनाच शेअर मार्केटमध्ये आपलं नशीब आजमावायचं, पण कोणत्या एज ग्रुपला तुम्ही प्रेफरन्स द्याल किंवा सजेस्ट कराल की तुम्ही केलं पाहिजे एज ग्रुप वाईज, आणि तुम्हाला तुमच्याकडे ॲडमिशन घ्यायचं असेल तर कोणता तो एज ग्रुप आहे ज्यांना तुम्ही शिकवता? 20-22च्या पुढची जी मुलं आहेत ते आरामशीर याच्यामध्ये करू शकतात. हाऊसवाईफ करू शकतात. जे लोक
वर्क फ्रॉम होम करतायत तेही थोडं थोडं करू शकतात, कारण ट्रेडिंगला वेळ देणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. नुसतं हाऊस म्हणून आलाय आणि चालतं असं नाही होत, त्याच्यामध्ये वेळ द्यायला लागतो. म्हणजे लोक मला विचारतात की सर मी जॉब करतो आणि माझा वर्किंग टाइम जो आहे तो रात्री 9:30-10 वाजता मी घरी येतो आणि मला ट्रेडिंग करायची आहे. मी म्हटलं कसं जमेल? एक्झॅक्टली. मार्केट आवर्समध्ये केलं. मार्केट आवर्समध्ये तुम्ही मार्केटच्या समोर पाहिजेत बसलेले. तर जे नुसतं मोबाईलवरतीच करतात ना, मोबाईलवरती चार्ट बघतात, मोबाईलवरतीच ऑर्डर टाकतात, मोबाईलवरतीच सगळं, ते फक्त हाऊस म्हणून टाइमपास केल्यासारखा प्रकार होतो. त्याच्यात कधीतरी मिळतं, पण त्याच्यातून आपण प्रोफेशनल ट्रेडर नाही होऊ शकत. ठीक आहे, कारण त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं तसं पाहिजे. मी तर प्रत्येकाला रेकमेंड करतो की ॲटलिस्ट एक 3 स्क्रीनचं सेटअप तर आपल्याकडे पाहिजेच पाहिजे. ओके. ठीक आहे, तर आपलं ट्रेडिंगमध्ये काय होतं की इंडियन चार्ट वेगळा, इंटरनॅशनल मार्केटचा चार्ट वेगळा, 5 मिनिटाचा चार्ट वेगळा, 15 मिनिटाचा वेगळा, सगळ्या गोष्टी क्रॉस चेक करायच्यात एकाच वेळेला सगळं एकाच वेळेला त्या दिसल्या पाहिजे. क्रॉस चेक करण्यासाठी 3-4 प्रकारे क्रॉस व्हेरीफाय केल्याच्या नंतर मग तो ट्रेड आपला घ्यायचा असतो, कारण डिसिजन चुकला नाही पाहिजे. कारण इकडे जर चूक झाली ना तर सॉरी भाऊ म्हणून काम चालत नाही. तर प्रत्येक चुकीला पैसे मोजायला ट्रेडिंगमध्ये डिसिजन पण क्विक लागतो. म्हणजे क्विक लागतो खूप. म्हणजे मी तर प्रत्येकाला सांगतो की मार्केट रेटनेच ऑर्डर टाकायची. ठीक आहे, कारण जर त्या पॉईंटला आपली एंट्री झाली नाही तर तो भाव निघून जातो. संध्याकाळपर्यंत जर तुम्ही बसून राहिलेत तरी तुमचा उपयोग काहीच नाही. तर क्विक डिसिजन, क्विक ऑर्डर प्लेस करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आणि त्याच्यासाठी समोर जर त्या गोष्टी सगळ्या आपल्या नजरेच्या राहिल्या तर ट्रेडिंग करणं इझी होऊन जातं. आता आपण एज ग्रुपबद्दल बोललो आणि सर्वांना अर्थात ट्रेडिंग करायचं आहे, पण असंही होतं की मला ट्रेडिंग करायचं पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर ट्रेडिंग करताना हातात किमान किती पैसे पाहिजे? ट्रेडिंग करताना हातात पैसेच नाही पाहिजे सुरुवातीला. कारण पैसे असले की माणूस टाकणार आणि टाकले की चुका होणार आणि चुका झाल्या की लॉसेस होणार. ॲटलिस्ट 2 ते 3 महिने बिना कॅपिटल टाकता पेपर ट्रेडिंग करत राहायचे. पेपर ट्रेडिंग म्हणजे? पेपर ट्रेडिंग म्हणजे चार्टच्या समोर बसायचं आणि ट्रेड रिपोर्टचा एक फॉर्मॅट मी तयार केलेला आहे. तो त्यांच्या आम्ही कॉपीज देतो. फॉर्मॅट तुम्ही देता? हां, त्याच्यावरती मी सॉफ्टवेअर पण तयार केलं आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये त्या सगळ्या एंट्रीज करायच्या असतात. तर कुठल्या कमोडिटीमध्ये किती तारखेला किती वाजता काय प्राईज असताना बायचा सिग्नल आला होता, त्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये बाय दाखवत्या, की ट्रिपल क्रॉस होता, त्यानंतर एन पॅटर्न होता, त्यानंतर OTC होता, ITC होता, BTC होता, हे सगळ्या माझ्या ट्रेनिंगमधले कन्सेप्ट. ठीक आहे, तर ते त्याच्यामध्ये टिक करायचं असतं प्रत्येक गोष्टीला. त्याचं सगळं टिक करत 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 जवळपास 10-12 गोष्टी त्याच्यामध्ये. खाली जर आलो आपण आणि जर तो आपल्याला दिसत असेल की सगळ्या क्रायटेरियामध्ये बसतोय तरच तो ट्रेड आपला करायचा. अच्छा. आणि हे सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी हार्डली टाइम जातो 3 सेकंदाचा. ओके. हां, त्या 3 सेकंद तिथं जर आपण एंट्री केली तर आपल्या बाईंगच्या 5 पैसे खाली जात नाही भाव. असा अनेक वेळेला आपला ट्रेडिंगचा अनुभव असतो. ठीक आहे, आणि जिथून आपण बाय करतो तिकडनं मार्केट वरती जातं आणि न्यू हाय किंवा न्यू लो ऑलमोस्ट 80-90% केसेसमध्ये तर लागतो. आणि प्रत्येक वेळेला जिकडे ट्रेड जनरेट होईल तिकडनं तो मिनिमम जे प्रायमरी टार्गेट आहे डिसाईड केलं तर तिथपर्यंत तो जातो. ठीक आहे, तर एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कशासाठी चेक करायच्या? कारण नोकरी सोडून उतरायचं आहे लोकांना. ठीक आहे, धंदा बंद करून उतरायचं आहे ट्रेडिंगमध्ये, प्रोफेशनल ट्रेडर व्हायचे. तर तेवढी ॲक्युरसी तर ट्रेडिंगमध्ये असायलाच लागते. आणि हे सगळं जरी असलं तरी मी सांगतो की प्रत्येकाने एक्सपेक्ट करून चाला की जर 10 ट्रेड केले तर त्याच्यातले 8 प्रॉफिट देतील, 2 मध्ये स्टॉप लॉस होईल. एक्झॅक्टली. ठीक आहे, पण बाकीचे 8 जे प्लसमध्ये राहतील आपला ओव्हरऑल दिवस प्रॉफिटमध्ये निघेल. ठीक आहे, तो ओव्हरऑल रिझल्ट प्लसमध्ये येणं खूप इम्पॉर्टंट असतं. मग आपली कॉन्फिडन्स लेवल पण मेंटेन राहते. आणि तेच जर केलो तर आरामशीर माणूस एक 4-6 महिन्यामध्ये याच्यात मास्टर होतो. सर, तुम्ही स्टॉप लॉस म्हणालात. आमच्या प्रेक्षकांना जर तुम्ही स्टॉप लॉस म्हणजे काय सांगितलं ते बरोबर? स्टॉप लॉस म्हणजे काय, तर एक प्राईसची लेवल जिथपर्यंत आपण बाय केल्यानंतर मार्केट जर खालती गेलं तर त्या ट्रेडला आपण क्लोज करून टाकतो. म्हणजे त्याच्यापेक्षा खालती गेल्यानंतर आपल्याला ओव्हर लॉस नाही होणार. ठीक आहे, तर तो ट्रेडिंगमध्ये खूप महत्त्वाचा. आपण आपली लिमिट सेट करून ठेवायची. आपण आपली लिमिट सेट करून ठेवायची. बाबा मी 100 रुपये लावलेले आहेत, त्याच्यातले ते 98 वरती आला तर मी त्याच्यातून बाहेर पडून जाणार, एक्झिट करून टाकतो. म्हणजे ते कसं असतं ते गेममध्ये की आय एम पॅक. ओके. तर पॅक, आपण पॅक व्हायचं, लॉस किंवा मिनिमम लॉस होतो त्याच्यात. आणि लॉसला कंट्रोल करणं आहे ना, हे ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि मेन इम्पॉर्टंट स्किल आहे. ठीक आहे, तर लोक त्याच्यावरतीच फोकस करत नाही. ठीक आहे, लोक फक्त प्रॉफिटच्या मागे पळतात. एक्झॅक्टली. तर प्रॉफिट ह्याच्यात आपोआप होणार आहे. प्रॉफिटवरती फोकस नका करू. तर कुणीही येडागाबाळा आलाय आणि ट्रेडिंग चालू केलंय तर थोडंफार तो प्रॉफिट तर कधी ना कधी काढतोच. ठीक आहे, पण तो लॉस कंट्रोल करू शकत नाही, तो लॉसेसला मॅनेज करू शकत नाही. त्याच्यामुळे त्याचं नुकसान जे आहे ते जास्त होऊन जातं. आणि म्हणून तो ट्रेडर तो व्यक्ती म्हणतो की शेअर मार्केटमध्ये जुगार आहे.
तर लॉसला जर आपण कंट्रोल करू शकलो तर बाकीच्या गोष्टी तर इझी आहे. इझी म्हणजे खूप इझी आहेत. तुमचा सर कधी असा मेजर लॉस झालाय का, म्हणजे लॉस झाला किंवा कधी कर्जबाजारी झालात का, किंवा कधी कर्ज काढून ट्रेडिंग केलंय का, म्हणजे कधी असा काही एक्सपिरियन्स आला? हो, भरपूर वेळा लॉस झालेला आहे आणि बरीच ट्रेडिंग सुरुवातीची जी केली ही कर्ज काढूनच केली होती. काही बँकांचे कर्ज काढले होते, काही क्रेडिट काढून पैसे काढले वाटली का होते. पण भीती नाही वाटली का, म्हणजे कसं आहे तो की फिअर फॅक्टर असतोच फिअर फॅक्टर असतो. तर एकदा त्याच्यात काय म्हणतात ना की खड्ड्यात पडलोय ना तर आपण त्याच्यातून वरती यायसाठी प्रयत्न करत जातो आणि अजून खोल खड्डा खणत जातो. तर ते तसंच काही प्रकार सुरुवातीला झाले होते माझ्या बाबतीत पण, की पर्यायच नाही आहे. आता लॉस तर एवढा झालेला आहे आणि लोक यायची आणि म्हणायचे आमचे हे पैसे घ्या, तुम्ही आम्हाला याच्यातनं प्रॉफिट काढून द्या आणि आम्हाला महिन्याला एवढे पर्सेंट द्या वगैरे. नको नको म्हणलं तरी यायचे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे आता समोरचा व्यक्ती आलाच आहे आणि आपला पण गरज आहे, ते घेऊन टाकू, बघू कसं करायचे रिटर्न. ते अशा गोष्टी होत गेल्या आणि मग त्याच्यातून लॉसेस खूप वाढत गेले. मग ते हे डिसाईड करणं पण त्यावेळेला अवजड जायचं की अरे आपण हे करायचं आहे का नाही करायचं काम याच्यामध्ये. कारण आपण तर ऑलरेडी लॉसमध्ये. ठीक आहे. पण हे जर घेतलं नाही तर मागचे लॉसेस कसे काय भरून काढणार. असं केल्यामुळं मग सुरुवातीला जे मित्रमंडळींकडनं पैसे घेतले होते किंवा नातेवाईकांना जे उसने पसने पैसे घेतले होते ते फेडणं खूप जड गेलं आणि मग ते हळूहळू करत केलं सगळ्यांचं क्लिअर. पण मग त्याच्यातून अनुभव आला की अरे आपण ह्या पद्धतीने ही पद्धत चुकीची आहे ट्रेडिंग करायची. तर मी प्रत्येकाला सांगत असतो की ट्रेडिंगमध्ये जर एखादा व्यक्ती जॉब करतोय तर 6 महिने तुम्ही जर जॉब नाही केला आणि फुल टाईम ट्रेडिंगमध्ये प्रॅक्टिस केली तर 6 महिने आपलं घर चाललं पाहिजे. एवढे तरी तुमच्याकडे पैसे शिल्लक पाहिजेत साईडला. कॅपिटल पण आहे, जेवढी तुमची सॅलरी आहे तेवढे महिन्याला ट्रेडिंगमधनं प्रॉफिट यायसाठी एक सर्टन पर्सेंट रेशो तुमचा डिसाईड करा की दिवसाला मला एवढे मिळायला पाहिजे. मग तेवढे मिळायसाठी किती भांडवल लागणार आहे, तेवढे आपल्याकडे साठत नाहीत तोपर्यंत ट्रेडिंगमध्ये यायचं नाही अजिबात. किंवा आलं तरी पार्ट टाईम यायचं, एक्स्ट्रा खर्च त्याच्यातून निघतील, फुल टाईम नाही यायचं असं. सरांनी आपल्याला शेअर मार्केटबद्दल त्यातल्या टर्मिनॉलॉजीजबद्दल बरीच माहिती दिलेली आहे. पण आपण अर्थात इथेच थांबायचं नाही आहे. ही चर्चा अशीच सुरू राहील. भेटूया पुढच्या भागात. तोवर पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.